अंजू आता जर्मनीला चालली आहे ना, तिला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या करून आणल्यात मी. घ्या. अहो तिकिटाचा अजून काही पत्त्या नाही आणि तुम्ही नारळाच्या वड्या आणल्यात होय. अहो तसं नव, राणा भाऊजींच्या हातात जर लागल्या का नाही तरी एक कण बी उरायचा नाही बघा. जावा जावा घेऊन जावा, तिकीट आलं की परत आणा. हा नाही, तिकीट आलं म्हणून तर आलीये. काय तिकीट आल्या? हो, कवा? सकाळीच तर आलीये. यांनी जावई बापूंना आणून पण दिली आहेत. बघा ताईसाहेब, मी मनापासून देवाकडे साकडं घातलं आणि म्हणून तिकीट आलं. तिकीट सकाळी आलं असं म्हणायल्यात त्या, आणि तू देवाकडे साकडं आत्ता घातलंयस. आम्ही देवाकडे साकडं घातलं म्हणून तिकीट आलंय, कळलं? काही नाही, ते आमच्या चंदीला जरा समजून सांगत होतो आम्ही की आम्ही मनापासून साकडं घातलं होतं देवाकडं म्हणून आज तिकीट आलं बघा. वय थोरल्या ताईसाहेब का नाही लवकरात लवकर निघून जाव्या म्हणून साकडं घातलं होतं बघा. नाही म्हणजे हा आमच्या ताईसाहेबांनी की नाही थोरल्या जावं लई कौतिक बघा. वय थोरल्या ताईसाहेब का नाही फॉरेनला चाललेत की नाही, मला लई खुशीत आहेत बघा माझ्या ताईसाहेब. ते तिकिटाचा काही घोळ होऊ नये म्हणून साकडं घातलं होतं बघा देवाकडे ताईसाहेब. आहे की नाही ताईसाहेब? अगं बाई, तुम्ही केव्हा आला सा? या की आत्या. नाही नको. अंजू कुठे आहे? अहो ती खरेदीला गेल्या. फॉरेनला जायची तयारी चालली आहे ना. आता तर केलीच पाहिजे, कारण तिकीट पण आलं ना तिचं. काय सांगताय? केव्हा आलं? सकाळी यांनी जावई बापूंना आणून पण दिलंय. सांगितलं नाही का तुम्हाला जावई बापूंनी काही? त्यो तालीम आणि शेत ह्यातच गुतलाय. आता सांच्याला आला म्हणजे सांगल तो. तुम्ही या आत बसा, मी चहा करते. अहो नाही, खरंच नको. अंजलीला एवढ्या नारळाच्या वड्या द्यायच्या ना म्हणून आले होते. अहो आता आलाय सा तर अंजलीची गाठ घेऊनच जावा की. अहो खरंच नको, मी पुन्हा येईन कधीतरी. अहो नग आता या म्हणते ना. या तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा अहो नको. बसा, असू दे. बसा बसा. जाऊबाईंच्या मम्मी, जेवढा पदरात पडतोय का नाही तेवढा पाहुणचार पाडून घ्या, कारण तुमची पोरगी परत आल्यावर काय होणार आहे कोणास ठाऊक. म्हणजे म्हणजे असं आपल्या पोरीच्या सासरी येऊन मेजवान्या झोडणं, चहा पिणं बरोबर आहे काय? हा पण हे घर तुम्हासनी कुठं परकय म्हणा, तुमचाच तर कब्जा आहे की या घरावर. काय बोलताय? आम्ही का कब्जा करू ना या घरावर? आम्हाला आमचं घर आहे. फरक आहे. तुमचं घर आणि आमचं घर यात लई मोठा फरक आहे. अहो कुणाला बी वाटल की असं तालेवार घर आपलं बी असावं, पण तसं वाटलं म्हणून कब्जा करणं सोपं नाही. अंजली आली की हा डबा द्या तिला. आओ आओ जाऊबाईंच्या मम्मी, आओ आओ. अहो ताईसाहेब काय वही अहो पर सालपेटच काढली की तुम्ही तिची. अहो पर मास्तरनीला सांगितलं म्हणजे ती काय करणार आहे आणि कुणाला सांगणार आहे? उलट आम्हीच सांगू, ही म्हातारडी नाही नाही ते बोलून गेली आमासनी. आणि तसं बी हिची ना आमची खुन्नस आहे हे समद्यासनी माहिती. मला बाबा तुमची ताईसाहेब. इनबाई कुठं गेल्या? गेल्या आपल्या घरला. आम्ही काय मालक आहे वय समद्या गोष्टी विचारत बसाया? नाही, त्यांच्यासाठी चहा आणला होता म्हणून म्हणलं. गोदा का तुम्हासनी का नाही लई कणव आहे बघा त्यांची. अहो मुलखाची फटकळ बाई आहे. ते राणा भाऊजींनी जाऊबाईसनी पत्र दावलं नाही का नाही म्हणून नाही नाही ते बोलून गेली बघा आमासनी. पाहुणी म्हणून दब ऐकून घेतलं बघा ताईसाहेबांनी. तर म्हटल्या कशा या घरातल्या समद्यांच्या तोंडाला कुलप लावलीत वाटतं.
आणि तो डबा तिथं असा आपटला आणि निघून गेल्या बघा तरा तरा तरा. तर काय पाहुणे म्हणून मान ठेवला तर कसलं काय? हिच्या जागी दुसरं कोण असतं का नाही? ताईसाहेबांनी पार सालपटच काढली असती. ताईसाहेब बस बस. त्याच्यात बघ काय. ताईसाहेब आलं तिकीट आता. आता आता लई जोरात कामाला सुरुवात करायची बघ चंदे. हे काय नुसतं जर्मनीचं तिकीट नाही, आपल्या चांगल्या दिवसाचं तिकीट आहे. त्या दोघा राजा राणीची जोडी फोडायचं तिकीट आहे हे. फोडा फोडा ताईसाहेब, होऊ दे एकदाच तुमच्या मनासारखं. होणारच आहे. तू आता नुसतं बघतच बस. राणादा, ए राणादा, कुठल्या तंद्रीत आहे एवढं? काय नाही, घरला चाललोय. अरे पण एवढी तंद्री लागली कसली? ठेव. अंजलीबाईंचं फॉरेन जायचं तिकीट आले. अरे वा, लय भारी काम झालं बघ. बघू कसलं असते तिकीट. काय लिहिली रे यात? मला काय माहित. अरे तू तर शिकलायस ना व. मराठी शिकलोय, इंग्रजी कुठे शिकलोय मी? असू दे, ते बी शिकशील म्हणा. मला वाटतं यात त्या फॉरेनचे नियम लिहिला असणार. त्यांचे नियम लय कडक असतात बाबा. ते डाव्या बाजूने चालायचं, गाडीचं भोंग वाजवायचं नाही, रस्त्यात तुकायचं नाही, असं लय काय भानगडी असतात बाबा. अहो बरं झालं तुम्ही इथेच भेटलात मला. नमस्ते वहिनी. नमस्ते भाला भाऊजी, कसे आहात? मला काय दडा भरल्या, मी बरा आहे की. वहिनी तिकीट भारी आहे बरं का. ते होय, भाल्यांना आज लॉटरीचं तिकीट काढले. कधी? कधी काढत नव्हता, पण या टायमाला काढलंय. होय. तुमची झाली काय खरेदी? हो बरीचशी झाली आहे, आता राहिलेली नंतर बघू. म्हणलो तर मी येतो, तुम्हीच नको म्हणलात. अहो आता तालीम शेत करता करता आधीच तुम्हाला वेळ कमी मिळतो, त्यात अजून माझी खरेदी कशाला? असू दे वहिनी. अहो तुम्ही एवढं फॉरेन निघालायचं म्हणले, हो एवढं करायलाच पाहिजे की. बाकी काय बी म्हणा, तिकीट लय भारी होतं बरं. गप्पच म्हणलं ना व. अरे त्यासनी काय इंटरेस्ट नाही ते लॉटरीच्या तिकिटात. पण मी कुठं. अरे गप्पच म्हणलं ना तुला. अरे त्याला दमले असतील रे खरेदी करून. हा चला आपण घरला जाऊ, चला. येतो हा. हा. अरे तुला सांगते गप्पच तरी तू. अहो नेमकं काय चाललंय? ते आम्ही तालमीचं बोलतोय. ते उद्या उद्या तालमीत आहे काय? हाय. हा. चला तुम्ही चला. गप्पच म्हणतोय ना हो तुला. आता तिकीट आल्याचं अंजली बाईंनी कळू द्यायचं नाही. का? ते अरे मला त्याशी सरप्राईज द्यायचंय. अच्छा, म्हणजे तुझी काय सरप्राईज सापडण्यात गडे. जा दे, झालं निघतो मी. काय करायचं? अंजली बाईंनी तिकीट द्यायचं का नाही द्यायचं? समजा गावाला त्याचं कौतुक वाटते. मग मला कसं वाटायलंय? फाडून टाकू का तिकीट?
तुमचं? आत्ताच जायचं म्हणालात ना? कुठं? कुठे काय, घरी जायचं म्हणालात ना आत्ताच? हा मी कधी नाही म्हणलंय. चला की. कसला विचार करताय तुम्ही? ते काय आल्या लॉटरीच्या तिकिटाच्या नादाला लागतोय काय याचं टेन्शन आलं होतं. अरे हा समजा गावाला तुमचं लय कौतुक आहे बघा. एक मिनिट, नक्की कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? भाल्या भाऊजींच्या तिकिटाचं का माझ्या कौतुकाचं? तुमच्या कौतुकाचं. समजा गावाला लय कौतुक आहे बघा. आणि तुम्हाला? अहो, मला तर डबल कौतुक आहे. खरंच? अहो खरंच की. अहो समजा गावाला पेढे वाटलं मी आज. पाहिजे तर उद्या शाळेत जाऊन पोरासनी विचारा. नाही नाही, विचारायची काही गरज नाहीये. तुम्ही वाटलेच असणार पेन. कारण मी जर्मनीला जाते म्हणून सगळ्यात जास्त आनंदी कोण असेल ना, तर ते तुम्ही आहात. चला मग आता घरी. चला. मामनजी, आम्ही काय म्हणतो, जीवन घ्या तुम्ही आता. अहो लई उशीर झालाय बघा. अहो साहेब, अहो किती वेळ वाट बघणार आहे सा? तुम्ही आधी जेवून घ्या बघू. राणा अंजली आली की बसू. मामनजी, अहो ते दोघं एकदा का गप्पा मारत बसले का नाही की त्यांना घरातल्या खुनाची बी काही आठवण येत नाही. तुम्ही कशा पायी ताट करतायसा? अहो तुमच्यासारखं नाही त्यांचं. त्या दोघात जिवाळा आहे म्हणून गप्पा मारत बसतात. हा, तेच म्हणलं की आम्ही बी. नाही, आता लई थोडं दिवस राहिल्यात. एकदा का जाऊबाई गेल्या की मग दुरावाच आहे की. काळजीपुटी म्हणताय का खात्री झाली म्हणून म्हणताय? म्हणजे नाही, दोघातल्या दुराव्याची खात्रीच करून घेतली. खात्री करून घेतल्यावर लय खुशी झाली असेल ना. अहो नाही हो मामनजी, असं खुशी कस काय होईल बरं? अहो घरातल्या कुणामध्ये बी दुरावा निर्माण झाला का नाही तर आम्हाला अजिबात सहन होणार नाही बघा. अहो स्वप्नात बी बघू शकत नाही हो आम्ही तसं. लो असतो आता, तर जाऊ द्या. एक काम करा, तुम्हाला भूक आवरत नसेल तर तुम्ही जेवून घ्या. साहेब, अंजलीचं तिकीट आलंय बघा. इनबाई सांगत होत्या अंजलीच्या वडिलांनी राणाच्या हातात दिलंय म्हणून. अरे वा, इथे लय आनंदाची बातमी आहे. अयो, राणा राहिला कुठं? अरे काय पहिलवान, हा किती उशीर हो. आबा सॉरी, ते माझ्या खरेदीमुळे जरा उशीर झाला. आता तयारी करायच पाहिजे. अंजली, तू आवरून घे बाई चटकन. जेवायला बसूया. साहेब कवाधरनं वाट बघते तुझी. हो खरंच सॉरी, मी पटकन आले. द्या. ना काय पहिलवान, आज खुश झाला असेल ना? खुश हा? का? अंजलीचं तिकीट आलंय ना. बघू, अरे बघू की. आबा अहो नाही आलं अजून. गोदा का तर सांगत होते आलंय म्हणून. अरे तुझ्या सासूबाई आलत्या, त्या सांगत होत्या अंजलीच्या वडिलांनी तुझ्या हातात दिलंय म्हणून. होय काय? हो आबा, अहो विसरलोच की मी. ते सकाळच्याला काका भेटलं होतं. ते त्यांनी काहीतरी लिफाफा दिलं मला. अहो पण मी ते उघडून बघितलं नाही. अरे तिकीटच असणार. बघू आणते. ते ते हा, अहो ते शेतामध्येच राहिलंय. उद्या आणून देतो की. अरे राणा असं कसं तू? अरे महत्वाचं काय असलं म्हणजे शेतात ठेवायचं असतं वय असं? नाही आबा, ते कामाच्या नादात विसरलो.
सकाळी पहिले शेतात जाऊन तो लिफाफा घेऊन ये. अरे तिकीटच असणार. तिकिटाशिवाय अंजली जर्मनीला जाणार कशी? होय, उद्या आणून देतो की. बरं चला आता समधी जेवायला चला. चला 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 चला. राधाभाऊजी, काय झालंय? कुठं काय? काही नाही काय. हे बघा, आता तुमच्या वहिनीपासून तुम्ही लपवून ठेवणार आहे काय? सांगा बरं काय झालंय? अहो, खरंच सांगतोय, काय नाही झालं. हे बघा राणा भाऊजी, तिकीट तुमच्याकडेच आहे राणा भाऊजी, पण तुम्ही लपवायला असा माहिती आम्हाच नाही. सांगा बरं काय झालंय? नाही म्हणजे ते हे बघा राणा भाऊजी, अहो आम्हाच नाही सांगायला अजिबात घाबरू नकासा. काय झालंय नेमकं सांगा बरं. वहिनी, खरं तर सकाळीच तिकीट आले माझ्याकडं, पण ते मला अंजली बाईसनी देऊच वाटत नाही बघा. का? त्यांनी जाऊन ये असं वाटायला लागले मला. अरे देवा, का हो? अहो, त्या गेलं तर मला अजिबात करणार नाही बघा. अहो पण राणा भाऊजी, आता तुम्ही असं तिकीट लपवून ठेवलंय तर त्यांचं जाणं राहणार आहे काय? वहिनी, तिकीटच नसेल तर मग जाणार कसं? हे बी खरंच आहे म्हणा. तिकीटच नसल तर जात्याल कशा? वहिनी काय करू? असंच लपून ठेवू काय? आता आम्ही काय सांगणार राणा भाऊजी? तुम्ही एवढं शिकलेला हाय, ठरवा तुम्हीच. नाही पण मी- राणा, आलो. वहिनी आलोच. अहो ताईसाहेब, असं का केलं सर? आता तिकीट नसेल तर ती मास्तरीन कशी जाणार? आपण काय तिकिटाचं लपवून ठेवायचं नाही. तिला आम्ही बरोबर अंदाज देतो बघ तिकिटाचा. आणि जाता जाता या दोघांमध्ये जरा वाद झाला तर चांगलाच आहे की आपल्यासाठी. म्हणजे नेमका प्लॅन काय आहे तुमचा? त्या मास्तरडी पुढं आणि त्या ठोकळ्या पुढं, दोघांपुढं बी वेगवेगळं चित्र उभं करायचं. मास्तरडीला वाटलं पाहिजे ही वरचढ व्हायला म्हणून ठोकळ्यानं तिच्यापासून तिकीट लपवून ठेवलं, आणि ठोकळ्याला असं वाटलं पाहिजे ही फॉरेनला चालली तर हिला आता नवऱ्याची काही किंमतच राहिलेली नाही. म्हणजे कसं? चंदे, आम्ही तुला सांगितलं का नाही आमचा प्लॅन की कधीच सक्सेस होत नाही बघ. आत्ता निस्ती वात पेटवायची आणि येत्या 2 महिन्यात बॉम्ब फोडायचा. हा, म्हणजे आळीचा आजगर बनवणार तुम्ही असं म्हणा की. तुला बी कळायला लागलंय की आता जरा जरा. तुमच्याकडनं शिकते मी अभि हळूहळू. आता तुमचं डोसकं कळायलंय बरं का मला बी. ए, तू हायस फॉल्टी डोसक्याची. आमचं डोसकं काय ढेकळं कळणार आहे वय तुला?